देवळालीतील बहुप्रतीक्षित असलेल्या वडणे रोडच्या कामास प्रारंभ. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे अशी मागणी. आनंद रोडवर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती नको अशी सूचना. देवळाली कॅम्प शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असणाऱ्या वडणे रोडच्या काँक्रिटीकरण कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. त्यातून या रस्त्याचे काम केले जात आहे. गेली अनेक वर्ष हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. याच मार्गावर कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल असल्याने रुग्णांची रुग्णवाहिकेतून ने-आण करताना हेळसांड होत होती. देवळाली कॅम्प शहरातील बहुतांशी रस्त्यांची सुधारणा करण्यात आली. काही रस्त्यांचे डांबरीकरण तर काहींचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र झेंडा चौक ते त्रिमूर्ती चौक हा एकमेव रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. या रस्त्यावर तयार कपड्यांची मुख्य बाजारपेठ, लेविट मार्केट, सार्वजनिक वाचनालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल, अनेक सामाजिक वैद्यकीय उपक्रम पार पाडणारे डायमंड कॉटेज, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. तसेच वडनेर पाथर्डी फाटामार्गे मुंबई आग्रा महामार्ग तसेच अंबड सातपूर MIDCकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर अनेक वाहनधारक करतात. आनंद रोड मार्गे संसरी नाका तसेच लॅम्ब रोडकडे शहरातून ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा सोयीचा वापर होतो. त्यामुळे देवळालीतील वडणे रोडची सुधारणा होणे गरजेचे होते. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने या रस्त्याचे काम उच्च प्रतीचे दर्जेदार व्हावे अशी देवळाली कॅम्पकरांची मागणी आहे. आनंद रोडच्या काँक्रिटीकरण कामात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती या रस्त्यात होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या वडणे रोडवरच्या डांबरीकरण रस्त्याचे थर JCBने काढून त्यानंतर संपूर्ण रस्त्यावर काँक्रिटीकरण केले जाणार आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम सध्या सुरू करण्यात आले. दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली आहे. मात्र सायंकाळच्या सुमारास या रस्त्यालगत अनेक खाद्यपदार्थांचे गाडे लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.